Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. गरमी एवढी वाढायला लागली आहे ना आता पुण्यामध्ये की फारच. मी जेव्हा व्लॉगिंग स्टार्ट केली होती, माझा जो फर्स्ट व्लॉग होता, तेव्हा मी पिंपरी मार्केटला गेले होते आणि तिथून हे ब्लाऊज पीस मी माझ्यासाठी आणलं होतं फॉर स्टिचिंग. पण हे अजूनपर्यंत असंच आहे आणि याला स्टिच नाही केलेलं आहे. इथे कुठला टेलर आहे पण नाही. छान असं फुल डिझाईन केलेलं आणि त्याच्यावरती ना असे छोटे छोटे मिरर्स आहे जे की छान शाईन होतात. तर हे एखाद्या प्लेन साडीवरती, छान प्लेन पैठणीवरती वगैरे खूप सुंदर असं दिसतं. ब्ल्यू, रेड, पिंक और ग्रीन अशा साडीवरती ही कॉन्ट्रास्टमध्ये छान वेअर करता येतं. पण हे अजूनपर्यंत स्टिच नाही झालं आहे घरातच. पण जेवढं होत असेल मला कॉन्ट्रास्ट मिळाला किंवा मला मॅच मिळाला असा मी ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज विकत घेते. स्टिचिंग वगैरे यामध्ये पडतच नाही, कारण एकतर शिलाई भरपूर आहे आणि मला असं वाटतं की त्यामध्ये अजून 100 टाकून हे छान असं रेडीमेड ब्लाऊज त्याला ऑल्टरेशन करून आपण घालू शकतो. सो ते जरा मला जास्त कन्व्हिनियंट वाटतं. हे काय आहे तर हे माझ्या गोल्ड ज्वेलरीचे बॉक्सेस आहेत. तर येस, मी तुमच्यासोबत माझी गोल्ड ज्वेलरी शेअर कर, लग्नापासून तर आतापर्यंत, म्हणजे काही लग्नाची आणि काही त्याच्यानंतर हळूहळू अशी घेतलेली ज्वेलरी माझ्या. तर बऱ्याचदा इकडे तिकडे जाणं झालं, फंक्शन्स होते काही, तर घातली आणि ती ठेवली. तर ती ॲज इट इज आहे, अरेंज अशी नाही आहे. फक्त एक काम केलं की काढून ही जस्ट फक्त त्या बॉक्सेसमध्ये ही डंप केलं गेली. तर आता ती मला रिअरेंजसुद्धा करायची आहे, सो दॅट सगळं काही काढायचंच आहे. तर एकंदरीत विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावा. आता शेअर करण्याचा पर्पज फक्त हाच आहे की बघा, प्रत्येकाचं गोल्ड असतं आणि गोल्डची डिझाईन्स म्हणा, त्यांची चॉईस प्रमाणे ते गोल्ड घेतात. तर आपल्याला सगळ्यांचं गोल्ड हे बघावं वाटतं की हिने अशा प्रकारचे इयरिंग्स केले, हिने अशा प्रकारचा नेकलेस हिच्याकडे आहे. तर तो छान वाटतं आणि जेव्हाही आपल्याला घ्यायचं आहे तर आपली डिझाईन्स ही लक्षात राहते आणि तर त्यानुसार आपल्याला एखादी आवडली असेल. कधी कधी होतं असं की आपण शॉपमध्ये जातो आणि कन्फ्युज्ड माइंड असल्यामुळे किंवा खूप जास्त व्हेरायटीज असल्यामुळे आपण कन्फ्युज्ड होऊन जातो. तर त्यामुळे अशी जर एखादी तुमच्या डिझाईन्स लक्षात आली किंवा तुमच्याकडे स्नॅप असेल, फोटो असेल, तर तुम्ही ते दाखवून कधीतरी ती आपल्याला शॉपमध्ये नाही आवडत, पण जेव्हा आपण कोणाच्या तरी अंगावर घालताना बघतो, आपल्याला जेव्हा ते दिसते, तर तेव्हा ती आपल्याला आवडायला लागते. म्हणूनच एकंदरीत माझ्या मैत्रिणींसोबत, यूट्यूब फॅमिलीसोबत हे शेअर करावं. कुठल्याच ज्वेलरीचं प्राईज, वेट हे मी नाही सांगणार. आवडलं
कुठली तरी डिझाईन्स आवडली तर येस ते मला त्याच्या वेटसाठी किंवा त्याच्या प्राईससाठी हे मला DM करू शकतात किंवा कमेंट्स करू शकतात. आणि हे मी कुठून घेतलं आहे हे मी तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मेन्शन करेल दाखवताना. तर यामधली काही गोल्ड ज्वेलरी ही मी अमरावतीवरून घेतलेली आहे, काही ही अकोल्यावरून घेतलेली आहे आणि काही ही दुबईवरून घेतलेली आहे. चला व्हिडिओला खूप जास्त लेट न करता लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ फर्स्ट. तर फर्स्ट थिंग फर्स्ट मी माझ्या मंगळसूत्रापासून स्टार्ट करते. जे हे माझं मिनी मंगळसूत्र आहे आणि याला मी डेली वेअर करते. मला माझ्या मिनी मंगळसूत्रामध्ये म्हणजे जे मी डेली वेअर करेल त्यामध्ये खूप असे ब्लॅकिश हे नको हवे होते. ब्लॅक जे मणी आहेत ते काळे मणी मला जास्त नको हवे होते. तर म्हणून हे अशा प्रकारच्या डिझाईन्समध्ये मी बनवून घेतलं. हे मंगळसूत्र मी अकोल्यावरून घेतलेलं आहे. तिथल्या ज्वेलरकडून बनवून घेतलं आहे, कस्टम केलेलं आहे. ॲक्च्युली हे जे आहे ही चेन, ह्या दोन्हीसुद्धा चेन, ही चेन ही डिफरंट होती आणि या मंगळसूत्राला जे लॉकेट होतं ते दुसरं होतं. तर मला चेन जी आहे ती ही आवडली होती, सिम्पल सोबर, आणि त्याच्यासोबत पेंडंट मला हे आवडलं होतं. तर ह्याला 2 वाट्यांचं असं काहीतरी पेंडंट होतं जे मला नको हवं होतं, कारण ते माझं यूज करून झालं होतं जेव्हा लग्न झाल्यानंतर एक जेव्हा मिनी मंगळसूत्र अहोंनी दिलं होतं त्यामध्ये. आणि आता मला थोडंसं स्टायलिश हवं होतं, मजबूत असं, कारण ते मी डेली यूजला घालणार होते. मी जरा झूम करून तुम्हाला दाखवते. तुम्ही हवं तर या मंगळसूत्राचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि याला अशा प्रकारचं लॉक दिलेलं आहे. तर आय थिंक सो या चेनला ना स्नेक चेन असं म्हणतात. स्नेक चेन असं म्हणतात. अँड दिस इज पेंडंट. आणि पेंडंटला एक असं छोटंसं असं झुमकी टाईप आहे खाली. मला हे बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की हे कुठून घेतलं आहे म्हणून. तर थोडं युनिक स्टाईलनी आहे. मी या चेनची डिझाईन जर झूम करून दाखवली तर ही मध्ये प्लेन आहे अशी, आणि याच्या मिडलमध्ये हे असे मणी आहेत. घातल्यानंतर खूप भरीव गळा वाटतो. तर गोल्डमध्ये एक मला लांब मंगळसूत्र आहे आणि एक हे असं मिनी मंगळसूत्र जे मी डेली यूज करते. आणि हे माझं लग्नातलं मोठं मंगळसूत्र, ज्याला गंठण पण म्हणतात आणि याला ना पट्टीची पोतसुद्धा म्हणतात, म्हणजे आमच्याकडे पोत असं म्हणतात. तर हे याची अशी पट्टी असल्यामुळे याला पट्टीचे मंगळसूत्र देखील म्हणतात. तर हे बघा, हे याचं पेंडंट आहे. आणि हे सुद्धा मंगळसूत्र अकोला खंडेलवाल ज्वेलर्स इथून केलेलं आहे. तर त्यांच्याकडे व्हेरायटी भरपूर आहे आणि शिवाय ट्रस्टेड आहे. नेक्स्ट ही अशी माझ्याकडे एक चेन आहे आणि याच्यामध्ये हे असं मूव्हेबल पेंडंट आहे. हे मूव्ह होतं आणि हे टर्किश डिझाईनमध्ये पेंडंट आहे. आणि या चेनच्या पॅटर्नचं नाव मला आठवत नाही आहे, पण या चेनला ना कुठला तरी पॅटर्न म्हणतात. आय थिंक साखळीची चेन नाही माहीत नाही मला. पण तुम्हाला डिझाईन्स जर आवडली असेल तर तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता.
खूप छान दिसतं हे पण, नाजूक आणि मोठं पण. ही एक दुसरी चेन, ज्याला स्नेक चेन असं म्हणतात, आणि त्याच्या मध्ये ना असं ही डिझाईन आहे जी शाईन करते, आणि त्याच्यामध्ये असं मी सध्याचं हे पेंडंट टाकलेलं आहे, एक अहोनच्या नावाचं आणि एक माझ्या नावाचं. तर असे हे पेंडंट ना आम्ही दुबईला घेतले होते. दिवाळीला धनत्रयोदशी होती म्हणून हे असं घेतलं होतं. हे एका वर्षी घेतलं होतं आणि हे एका वर्षी. तर त्यावेळेस तर असं अर्धा ग्राम म्हणून आम्ही सोनं घेतलेलं. आणि ही जी चेन आहे ही मी अमरावतीला एकता ज्वेलर जिथे आहे तिथनं केलेली. तर ते पण ज्वेलर फार फेमस आहे आणि त्यांच्याकडलं पण गोल्ड हे ट्रस्टेड आणि छान असतं, व्हेरायटी पण छान असते. त्यानंतर हा नेकलेस माझ्याकडे आहे. मी तुम्हाला अजून झूम करून दाखवते. तुम्ही याच्यावरचं डिटेलिंग बघू शकता. खूपच छान असा लुक देतो आणि खूप स्टायलिश लुक देतो हा घातल्यानंतर. आणि यासोबत हे असे 2 छोटे छोटे इयरिंग्स खूपच क्यूट आहेत. तर हा गोल्डमध्ये जरी असेल तरी तुम्ही याला एखाद्या पार्टीवेअर साडीवरती किंवा एखाद्या वन पीसवरती सुद्धा पेअरअप करू शकता. खूपच छान असा हा लुक देतो. तर हा नेकलेस मला अहोंनी एंगेजमेंटमध्ये आणला होता दुबईवरून. याचं लॉक सिस्टीम मला फार आवडलेलं. हे इथे असं आतमध्ये प्रेस केलं आणि हे असं जॉईन करायचं. त्यानंतर हे असे इयरिंग्स आणि ह्याचं सुद्धा डिटेलिंग बघा, खूप छान आहे. मीना वर्क याच्यामध्ये झालेला आहे. रेड कलर आणि ग्रीन कलरमध्ये छोटे छोटे मीना याच्यामध्ये आहे. आणि हे सुद्धा घातल्यानंतर कान असा भरीव दिसतो. तर हे सुद्धा दुबईमधूनच घेतले होते आणि जेव्हा मला असं वाटतं माझ्या लग्नाची दुसरी की तिसरी दिवाळी, आय थिंक दुसरी दिवाळी होती आणि दिवाळीला धनत्रयोदशीला आम्ही घेतले होते. तर ह्या अशा 2 बँगल्स आहेत माझ्याकडे, ज्या मी अमरावतीवरून घेतल्या होत्या. आणि हे पण ह्यामध्ये पण डिटेलिंग खूप छान केलेली आहे आणि छोटे छोटे मीना आहे मध्ये असे, ज्याचा एक आय थिंक हा हा कुठेतरी पडला आहे. हिरव्या बांगड्यांमध्ये किंवा काचेच्या तुम्हाला अवॉइड करायच्या असतील, फक्त एक छोटंसं कडं म्हणून घालायचं असेल तर हे छान असं ऑप्शन आहे. आय थिंक मी हे पुना गाडगेडमधून घेतलेलं अमरावतीवरून. त्यानंतर एक हे असं ब्रेसलेट माझ्याकडे आहे. हे जर तुमच्याकडे 2 असतील तर तुम्ही हे ॲज अ बँगल्स म्हणून पण घालू शकता, 2 हातात एक एक असं. तर मी हे ब्रेसलेट म्हणून घेतलं होतं एकाच हातात घालायला. आणि याचं लॉकिंग पॅटर्न हे जरा वेगळं आहे. इथून असं हे थोडंसं लूज करावं लागतं. मला नाही ते करता येते म्हणून मी ना हे ॲज इट इज असंच घालते आता. तर हे बघा, हे ॲज अ ब्रेसलेट म्हणून तुम्ही घालू शकता. तुम्ही कुर्ती, पैजामा किंवा त्याच्यानंतर साडीवरती एका हातात जर आपण वॉच घालत असू तर दुसऱ्या हातामध्ये एक सिंगल ब्रेसलेट टाकलं अँड गो टू गो.
झूम करून डिटेलिंग एकदा मी तुम्हाला दाखवते याची. खूप सुंदर असं दिसतं हे हातामध्ये. आणि हे जे लीफची तुम्हाला जी डिझाईन दिसत आहे ना, तर ती शाईन होते. ते गोल्ड असं शाईन होतं. आणि हे ब्रेसलेट जे मी तुम्हाला चेन दाखवली त्याचं हे टर्किश डिझाईनमधलं जे पेंडंट दाखवलं त्याच्यावरती हे मॅच होतं. म्हणजे ही अशी चेन आणि पेंडंट घातलं आणि त्याच्यावरती ही एक असं ब्रेसलेट. तर एक सेट असा वाटतो. म्हणजे गळ्यातला आणि एक ब्रेसलेट म्हणून असा हातातला. ह्या माझ्या मुलीच्या बँगल्स आहेत. 2 हातात एक एक असं कडं म्हणून तिला केलेलं. एक 4 वर्षापूर्वी केलेलं आणि आता तिला ही कुठे मेजरमेंट परफेक्ट येते. तर याचं पण डिटेलिंग तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं केलेलं आहे आणि हे देखील मी अकोल्याच्या खंडेलवाल ज्वेलर्स इथूनच केलेलं आहे. मला ट्रेडिशनल दागिन्यांमध्ये ना एक अशी मोत्याची नथ ही नेहमी हवी होती. तर ही बघा, ही अशी नथ आहे माझ्याकडे. त्याला छान मस्त असे मोती आहे. खाली 2 कलरचे असे छान काय बोलतात त्याला मणी आहेत हे. आणि पिंकमध्ये याच्यामध्ये स्टोन दिलेला आहे. खूप सुंदर अशी वाटते ही घातल्यानंतर. जेव्हा म्हाळसा आणि बानूचं मला त्या सिरियलचा नेम आता आठवत नाही आहे. खंडेरायाचं सिरियल असं होतं ते, त्याचं एक्झॅक्ट नेम मला माहिती नाही आहे. तेव्हा म्हाळसा हे जे कॅरेक्टर होतं तर तिच्या नाकामध्ये ही अशी नथ राहायची. तर हे ना मला तेव्हापासूनच असं वाटत होतं की ही अशा प्रकारची आपण काहीतरी घालायला हवी, घ्यायला हवी. तर ही बघा. आणि ही प्रेसची नाही आहे. हे असं तुम्हाला होलमध्ये टाकून अशी छान फिट. नाजूक आहे आणि कुठल्याही साडीवरती मॅच होते ऑफकोर्स जेव्हा तुम्ही पैठणी काठापदराच्या साड्या घालता तेव्हा. आणि छान दिसते. मला खूप आवडली ही. आणि ही माझ्या मुलीची इयरिंग्स आहेत. हे आम्ही दुबईवरून घेतले आहेत. तर ह्याची डिझाईन ही पुष्कळ लोकांना खूप आवडते. म्हणजे जेव्हाही मी तिला घातलेले आहेत बोरणांना किंवा तिच्या बड्डेला वगैरे, तर ही अशी छोटी छोटी झुमकी आहेत खाली. तुम्ही बघू शकता. एकच दाखवते मी. आणि एक मध्ये असा स्टोन आहे व्हाईट कलरचा. खूप छान असं डिझाईन आहे. डिटेलिंग पण खूप छान आहे याची. तुम्हाला हवं असेल, तुम्ही तुमच्या मुलींसाठी वगैरे असं छोट्याशा कानातलं वगैरे करण्याची तुमची इच्छा असेल, तर हे बघा, हे खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ट्रेडिशनलमध्ये हा दागिना खूप छान वाटतो. तसे तर आपण डेली हे घालतच नाही. कधीतरी कुठलातरी सण असेल, वार असेल किंवा त्यांचे ओकेशन्स असेल, बर्थडेज वगैरे, तर तेव्हा आपण घालू शकतो. हार्डली 1-2दा हा मी मिष्टूला घातलेला आहे. पण मला आजूबाजूच्यांनी म्हणजे बऱ्याच जणांनी याच्याबद्दल विचारलं आहे की हे तू कुठून घेतले आहे. डिझाईन थोडी युनिक आहे. हे आपल्याकडे असे मी नाही पाहिलेत. हे दुबईमध्ये मी रेडीमेड हे पर्चेस केलेले आहे. त्यानंतर हे असे छोटे छोटे टॉप्स माझ्याकडे आहेत.
हे डेली यूजला घालायला खूप छान वाटतात. त्यानंतर हे अशी एक पेअर टॉपसुद्धा माझ्याकडे आहेत. हे पण माझ्या डेली यूजचेच आहेत. पेच जे असतं ना, पेच घेऊन आपण फिरवतो तशी याची ही मागची ठेपी लागते. छान आहे डिझाईन, सिंपल. तर असं आहे माझं गोल्ड कलेक्शन. तुम्हाला कुठला दागिना हा सगळ्यात जास्त आवडला, कुठल्या दागिन्याची डिझाईन्स ही तुम्हाला जास्त आवडली, तर मला कमेंट करा. आणि त्याच्या वेट प्राईससाठी तुम्ही कमेंट नक्की करू शकता, म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर. तसं तर मी कुठूनही घेतलेलं आहे तर ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि एक असं की मी हे जे मंगळसूत्र तुम्हाला दाखवलं, तर हे मी बोलले त्यांना मी तुम्हाला ह्या पेंडंटविषयी इटालियन स्टाईल असं बोललेली. तर ही टर्किश डिझाईन आहे. हे टर्किश डिझाईनमध्ये बनवलेलं असं पेंडंट आहे. चला, याच नोटवरती हा ब्लॉग मी इथेच संपवते. कुठल्या डिझाईन्स, कुठल्या दागिन्याची डिझाईन्स तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते मला नक्की कळवा. याशिवाय माझ्याकडे सिल्वरची सुद्धा ज्वेलरी आहे. एक माझ्याकडे ब्रेसलेट आहे त्याचं, आणि तोरड्या आहेत, अँकलेट आहे. मुलीसाठी पण तेच आहे. आणि तिच्या हातामध्ये तिच्यासाठी केलेले ब्रेसलेट आहे. तर ते ब्रेसलेट मी कधीतरी कुठल्यातरी व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करून देणार. ते पण खूप सुंदर आहे आणि ते मी खामगाववरून घेतलं आहे, जे की चांदीसाठी फेमस असं प्लेस आहे. तर डिझाईन्स तुम्ही नक्कीही कुठल्या ज्वेलरला दाखवून ते तशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. सेम विथ माय गोल्ड ज्वेलरी ऑल्सो. तुम्ही डिझाईन्स तुम्हाला जर कुठली आवडली असेल तर ती तुम्ही स्क्रीनशॉट, फोटो कॅप्चर करू शकता आणि बनवायला टाकू शकता. सो येस, हा व्लॉग इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, न्यू व्लॉगमध्ये. टिल देन, बाय.